महत्त्वाची बातमी समोर येते। अजित पवारांचा भाजप आणि शिवसेनेवर निशाणा आहे। सिंचन प्रकल्पातील घोटाळ्यावरून भाजपवर गंभीर आरोप करण्यात आलाय। आधीच्या सरकारने सिंचन प्रकल्पाची किंमत वाढवली, प्रकल्पाच्या किमतीत 100 कोटी मागितले। अधिकाऱ्यांनीही 10 कोटी वाढवून प्रकल्पाची किंमत 310 कोटी केली असा आरोप आता अजित पवारांनी यावेळी केला आहे। अजित पवारांचा भाजप आणि शिवसेनेवर निशाणा आहे। त्या पुरंदर उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयाची झालेली होती। मी आल्यावर ती रद्द केली आणि मी त्याचा पुन्हा नवीन एस्टिमेट करायला सांगितलं। पत्रकार मित्रांनो 220 कोटी झालं आणि मग हे 100 कोटी वाढवत आहेत म्हणून त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी 10 कोटी वाढवले। वास्तविक ते काढलं असतं तर अक्षरशः हाहाकार माजला असता, कारण सेम पुरावे होते। खरं तर सिंचन घोटाळ्या प्रकरणामध्ये योग्य तो तपास चालू आहे, त्यामध्ये कोर्टात केस आहे, त्याच्याबद्दल आता अधिकृत बोलणं वेगळं नाही, योग्य नाही आहे। परंतु या प्रकरणामध्ये जी काही चौकशी व्हायची ती होते, जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल। 10 कोटी सुरुवातीला खरं तर याची रक्कम होती, पण ती वाढून 310 कोटी झाली। खरं तर हा मुद्दा पिंपरी चिंचवडच्या प्रचार सभेत फार गाजला। अजित पवार यांनी या सगळ्या मुद्द्यावर भाष्य करत असताना अजूनही ती फाईल माझ्याकडे आहे, जर मी तोंड उघडलं तर हाहाकार माजेल असं वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणावर अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत। निवडणुकीच्या निमित्तानं चर्चा होताना दिसतीये। हेच अजित पवार ज्यांच्यावर इतके आरोप भाजपनं लगावलेले होते, ते अजित पवार आता सत्तेत भाजपच्या मांडी लावून बसलेले आहेत। मुळात हा सगळा प्रकार काय होता, त्यावेळी तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी या सगळ्या संदर्भात खुलासा केलेला होता, या सगळ्याची चौकशी केलेली होती। त्यांना नेमकं या घोटाळ्यामध्ये, या सिंचन प्रकरणामध्ये काय काय आढळलं, त्यात काय काय नमूद करण्यात आलेलं होतं, या सगळ्या गोष्टींचा आपण त्यांच्याकडूनच परामर्श घेणार आहोत, अधिक जाणून घेणार आहोत। थेट जाते विजय पांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। नमस्कार। मुख्य अभियंता होतात तुम्ही त्या काळात। सिंचन घोटाळ्या संदर्भात जो काही आता आरोप केला जातोय, त्यामध्ये दादांनी आता असं म्हटलेलं आहे की आमचं सरकार म्हणजेच तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचं, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगलेली नव्हती तेव्हा एकसंध असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार 1999च्या काळात आलं, पण त्यापूर्वीच हा सगळा घोटाळा झालेला आहे। किंमत वाढवण्यात आलेली आहे, म्हणजे तत्कालीन युती सरकारच्या काळात, असं आता अजित पवार म्हणतायत। ऐन निवडणुकीत पिंपरी चिंचवडमध्ये हे आरोप होताना दिसत आहेत। कसं पाहताय तुम्ही याकडे, कारण तुम्ही त्यावेळी तत्कालीन मुख्य अभियंता होतात? राज्य सरकारमध्ये सिंचन खात्यात कसा घोटाळा होतो, कसा भ्रष्टाचार होतो, हे स्वतः अजित पवार तोंडाने सांगताय, ही चांगली गोष्ट आहे। कारण की सरकार कुणाचंही असो, भाजपचं असो की राष्ट्रवादीचं असो, कारण की सिंचन खातं हे एकतर भाजपकडे राहिलेलं आहे किंवा ते राष्ट्रवादीकडे राहिलेलं आहे। आणि भ्रष्टाचाराचा खऱ्या अर्थाने सुरुवात जर कोणी केली असेल तर ती कृष्णा खोऱ्यामध्ये भाजपचे जेव्हा ते भाजपकडे खातं होतं तेव्हा ती सुरुवात झालेली आहे। आणि त्या जो पाया भाजपने घातला त्या पायावर तुमचा आवाज व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचत नाही। माझा आवाज पोहोचतोय सर तुमच्यापर्यंत? आपण पुन्हा एकदा जाऊया विजय सरांकडे। सर, आवाज पोहोचतोय माझा? हो, मला येतोय तुमचा आवाज। अगदी काही टेक्निकल कारण होतं, त्यामुळे तुमचा आवाज व्यवस्थित माझ्यापर्यंत पोहोचत नव्हता।
कृष्णा खोऱ्याचा तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला. तुम्ही असं म्हणताय की कृष्णा खोऱ्यात जो काही घोटाळा झाला, भ्रष्टाचाराची जी काही इमारत उभी राहिली, पाया भाजपनं रचला असा तुमचा आरोप आहे आणि इमारत दादांनी पूर्ण केली. तुम्ही त्याचा उल्लेख केलाय. हो, तसंच आहे. भ्रष्टाचाराची सुरुवात भाजपने केलेली आहे आणि त्याच्यावर इमारत ही राष्ट्रवादीने उभी केलेली आहे. ही अत्यंत लहानशी गोष्ट सांगितली अजित पवारांनी. हम्म. त्याच्यापेक्षा खूप जास्त मोठे हजारो कोटीचे घोटाळे आहेत आणि राष्ट्रवादीच्या कारकिर्दीमध्ये तर ते सांगता येणार नाहीत इतके मोठे घोटाळे आहेत. आणि चितळे कमिटीने त्यांच्या अहवालामध्ये हे सगळं नमूद केलेलं आहे. आणि एक अत्यंत हाय पॉवर कमिटी, मोठी कमिटी नेमून या सर्व घोटाळ्यांची, भ्रष्टाचाराची चौकशी करावी असं रेकमेंडेशन चितळे कमिटीने दिलेलं आहे. सरकारने तो अहवाल स्वीकारलेला आहे. पण तशा प्रकारचं काहीही हाय पॉवर कमिटी न नेमता उलट अजित पवारांना क्लीन चिट देण्याचं काम फडणवीसांनी केलेलं आहे. आणि मोदींचाही असा अजित पवारांना शेजारी बसवून सरकार चालवण्यास पाठिंबा आहे. याचा अर्थ भ्रष्टाचारी लोकांना पाठिंबा देणारे लोक ही भ्रष्टाचारीच असतात. आणि मुख्यमंत्री आणि पंतप्रधानही भ्रष्टाचाराला पाठिंबा देत आहेत यात काहीच शंका नाही. हा अत्यंत छोटी गोष्ट आहे, मामूली. तुम्ही जर चितळे कमिटीचा अहवाल पाहिला अगदी तर अगदी असे असे शेकडो प्रकल्प आहेत की ज्या प्रकल्पांची किंमत हजारो कोटींनी वाढवण्यात आलेली आहे. त्याचा जर डिटेल हिशोब काढला तर तो इतका मोठा आहे की तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. आणि या सगळ्याची चौकशी करणं मात्र हे सत्ताधारी लोक टाळतात. मग सत्तेवर कोणी असो, हे असो का ते असो, हे सगळे एकमेकांचे मावस भाऊ आहेत. दोन्हीही भ्रष्ट आणि तशाच एकाच माळेचे मणी आहेत. त्याच्यामुळे आता हा सगळा राजकारणाचा प्रकार आहे. एकमेकांवर ते आरोप करतायत. परंतु या निमित्ताने ते दोन्ही पक्ष हे कबूल करतायत की आपण दोघही जण तसेच आहोत. ही एक चांगली गोष्ट आहे की त्यांनी उघड सगळ्यांनी कबूल करतायत की आपण सगळे भ्रष्टाचारी आहोत. अगदी तुम्ही वारंवार या सगळ्या संदर्भात समितीचा उल्लेख करताय, चितळे समितीचा उल्लेख करताय. तुम्ही स्वतः सुद्धा या समितीमध्ये होता. मग या समितीचा अहवाल हा जारी का केला जात नाही, जगासमोर का ठेवला जात नाही? हा अहवाल इतक्या मोठा घोटाळ्याचा तुम्ही या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. तुम्ही असा दाखला दिलाय की काँग्रेसच्या काळात सुद्धा झाला नसेल इतका मोठा घोटाळा आहे, तर मग तो जगासमोर का मांडला जात नाही? हे बघा, चितळे कमिटीचा अहवाल सरकारला सादर केलेला आहे. सरकारने त्याचं एक एक छोटीशी शॉर्ट नोट काढून ती प्रकाशित केलेली आहे, सादर केलेली आहे. परंतु त्याच्यामध्ये जे काही डिटेल्स द्यायला पाहिजे होते, जे जिथे खरोखर भ्रष्टाचाराचा उल्लेख आहे, त्या बाबी टाळण्यात आल्या. का? चितळे काय कारण कमिटी- त्यामागे? त्याला कारण म्हणजे हे सगळे एकमेकांचे नातेवाईक आहेत. हे सगळे भाऊ भाऊ आहेत. सगळेच जशी ती दोन मांजरी सगळं मिळून लोणी खातात, तसे हे लोणी खाणारे लोक आहेत, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सुद्धा. आणि चितळेंनी खंड 2 मध्ये एक अनेक्शर दिलेलं आहे. शेवटी त्याच्यामध्ये 7 महत्वाच्या भ्रष्टाचाराच्या बाबी नमूद केलेल्या आहेत. त्या तर सरकारने बाहेर सांगितल्याच नाही. त्या भ्रष्टाचाराच्या बाबीची एका हाय पॉवर कमिटीकडून चौकशी करावी असं चितळेंनी रेकमेंड केलेलं आहे. परंतु चितळेंचा अहवाल स्वीकारूनही अशी कमिटी नेमण्यात आलेली नाही. आणि हे काम फडणवीस सरकारने केलेलं आहे. आणि उलट त्या 24 तासाच्या 21 तासाच्या सरकारच्या वेळेस अजित पवारांना उपमुख्यमंत्री करून त्याआधी क्लीन चिट देण्याचं पाप फडणवीसांनी केलेलं आहे. आणि हे पाप, या पापाला पाठिंबा देण्याचं दुसरं पाप नरेंद्र मोदींनी केलेलं आहे. अशा पद्धतीने हे सत्तेवर असलेले सत्ताधारी सुद्धा पापी आहेत आणि हे जे दुसरे भ्रष्टाचार करणारे आहेत हे सुद्धा तितकेच पापी आहेत. आणि अशा पद्धतीने हे भ्रष्टाचारी लोक एकमेकांना सांभाळून घेत आहेत. आणि हे नुसतं नाटक आहे, याच्या पुढे काही होणार नाही. अगदी शेजारी शेजारी तुम्हाला दिसतील. अगदी अगदी सर, तुम्ही या ठिकाणी जेव्हा समिती संदर्भात तुम्हाला विचारणा केली तेव्हा तुम्ही असं म्हणताय की केवळ दाखवायचं, म्हणजे आपण मारल्यासारखं करायचं आणि तुम्ही रडल्यासारखं करायचं, याकरता म्हणून हा समितीचा सगळा घाट घालण्यात आला. पण मुळात या समितीत जो मुळात उल्लेख करायला हवा होता अहवालात, तो उल्लेखच करण्यात आलेला नाही असं तुम्ही स्पष्ट म्हणताय.
हा समितीचा अहवाल आम्हाला बघायला मिळेल का? क्रमांक 2, दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, असं जर असेल तर समिती नेमून चर्चा करायची, चौकशी करायची, हा सगळा घाट का घातला जातोय? तुम्ही थेट म्हणताय की समितीचा जो काही खरा अहवाल आहे त्यात मात्र जी खरी बाब आहे तीच टाळण्यात आलेली आहे. खरी गोष्ट आहे. चितळेंना तो अहवाल सादर करण्यात आल्यानंतर टीव्ही वाल्यांनी प्रश्न विचारला होता की तुम्ही जबाबदारी का फिक्स केली नाही, हम्म, तुम्ही का कुणाचंही नाव का डायरेक्टली घेतलं नाही. हम्म, त्यावेळेस त्यांनी त्यांची जबाबदारी टाळून असं उत्तर दिलं की ते माझ्या अखत्यारीत येत नव्हतं. असं काहीही नाही. खरं म्हणजे चितळेंनी पलायन केलेलं आहे. चितळेंना ती संधी होती हा भ्रष्टाचार बाहेर काढण्याची, पण ती त्यांनी टाळलेली आहे. परंतु त्यांनी काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत, महत्वाच्या गोष्टी सोडल्या आहेत. टेंडरमध्ये जे प्रचंड घोटाळे झाले आहेत त्याला त्यांनी तपासच केला नाही, त्याची इन्क्वायरीच केली नाही. हम्म. पण काही बाबी त्यांनी 7 बाबी मांडलेल्या आहेत की जिथे भ्रष्टाचार आढळतो असं ते म्हणतात आणि त्या बाबीची चौकशी करा. परंतु सरकारने ती चौकशी केलेलीच नाही. आणि इतकंच नाही, बाहेर त्या 7 बाबी सुद्धा सरकारने सांगितलेल्या नाहीत, परंतु त्या ह्याच्यामध्ये नमूद आहेत. आणि चितळेंना जेव्हा विचारलं गेलं की तुम्ही डायरेक्ट नाव का घेतलं नाही कुणाचं, त्यावेळेस ते म्हटले मी जरी नाव घेतलं नसले तरी मी पुरेशा बाबी नमूद केलेल्या आहेत आणि मी नमूद केलेल्या बाबी जर तपासल्या तर अगदी 2-3 दिवसामध्ये संबंधितांना जेलमध्ये टाकण्यात येईल. हम्म. टाकता येईल इतके पुरावे मी दिलेले आहेत असं चितळे स्वतः स्पष्ट म्हटलेले आहे. याच्या पुढे जाऊन मी सांगतो की मी जी काही सेक्रेटरींना पत्र दिलेली आहेत त्या पत्रामध्ये मंत्र्यांच्या सही असलेली डॉक्युमेंट मी सरकारला सादर केली आहेत की ज्याच्यामध्ये बेकायदेशीरपणे हजारो कोटी रुपये काढले गेलेले आहेत. ती जर पत्र कुणीही आज तपासली तर अगदी काहीही इन्क्वायरी करायची सुद्धा गरज नाही, डायरेक्ट तुम्ही 2 तासामध्ये संबंधितांना जेलमध्ये टाकू शकता. इतके भक्कम पुरावे मी सेक्रेटरीकडे दिलेले आहेत. परंतु कोणतंही सरकार ते बघत नाही, कारण की हे सगळे एकमेकांचे सख्खे भाऊ आहेत. एकमेकांना ते सांभाळतात. हे सत्तेवर असले की त्यांना सांभाळतात, ते सत्तेवर असले की ते सांभाळतात. हे जे काही 5 महामंडळ निर्माण केलेले आहेत, हे 5 महामंडळ युती सरकारच्या काळात निर्माण झालेले आहेत. कारण की त्यांच्या असं लक्षात आलं की कृष्णा खोरे ही सोन्याचे अंडे देणारी एक संस्था आहे आणि असं जर महामंडळ आपण अख्ख्या महाराष्ट्रात निर्माण केलं तर मग तिथं सोन्याची खाणच आहे. आणि त्या पद्धतीने 5 महामंडळ निर्माण करून युती सरकारने महाराष्ट्रातील जनतेचा पैसा अत्यंत अमापपणे लुटलेला आहे, यात मात्र शंका नाही. आणि या सगळ्या बाबी चितळे अहवालात नमूद आहेत. परंतु चितळेंचा अहवाल स्पष्टपणे बाहेर सरकारने जाहीरच केला नाही. 100% तुम्ही ते आउट करा म्हणतो, त्याचं काही ऍब्स्ट्रॅक्ट फक्त त्यांना पाहिजे तेवढंच त्यांनी बाहेर सांगितलं, बाकीचं दाबून ठेवलं. अगदी हे अगदी सगळं अगदी विजयजी, खरं तर मी विनंती करते तुम्हाला, जी काही कागदपत्र आता या क्षणी तुमच्याकडे आहेत, तुम्ही म्हणताय त्या संदर्भात तुम्ही पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे, या सगळ्या संदर्भात ती काही कागदपत्र तुम्ही आम्हाला दाखवू शकता का? या सगळ्या संदर्भात वाचा फोडण्याकरता लोकशाही मराठी निश्चितच प्रयत्न करेल. आजच या सगळ्या संदर्भात वृत्त जारी केलं जाईल. ही कागदपत्र तुम्ही काही आम्हाला देऊ शकता का? हे बघा, ती कागदपत्र कमीत कमी तुम्हाला 3-4 ठिकाणी सापडतील. जिथून मी ते पत्र लिहिलं तिथे, नंतर महासंचालकाचं कार्यालय, नंतर मंत्रालयामध्ये ती कागदपत्र सापडतील. माहितीच्या अधिकारामध्ये ती इतकंच काय, मी लिहिलेली जी काही पत्र आहेत ना ती मला वाटतं गुगलवर सुद्धा प्रसिद्ध झालेली आहेत. मी जी 3 पत्र दिली आहेत ना ती तिन्ही पत्र गुगलमध्ये आहेत. मी जे चितळे कमिटीला पत्र दिलेलं आहे की या 33 बाबी तपासण्यात याव्या आणि या 33 कोणत्या होत्या त्या बाबींमध्ये 33 बाबी सर? आता ती फार मोठी लिस्ट आहे, त्या पत्रामध्ये आहे ते. आणि ते पत्र मला वाटतं गुगलवर आहे ते. आणि चितळेंनी त्या पत्राची तरी काही दखलही मोजक्या घेतलेली आहे. 3-4 बाबी आठवत असतील ज्या ठळक आहेत, ज्यावर बघा, खरंच विचार होणं हे गरजेचं होतं? गरज म्हणजे त्या इतक्या सिरियस बाबी आहेत, त्याच्यातल्या 2-3 अत्यंत सिरियस बाबी त्या 7 बाबींमध्ये चितळेंनी उल्लेखित केलेला आहे की एक क्लॉज 38 नावाची एक भानगड असते, त्याच्यामध्ये त्यांनी इतका प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे की त्याला तोड नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे टेंडर प्रोसिजरचा तपासच केला नाही, चौकशीच केली नाही चितळेंनी.
ते म्हटले ती बाब माझ्या तपासात येत नाही. ते जर तपासलं ना तर टेंडर कसे मॅनेज केलेले आहेत आणि एस्टिमेट कसे वाढवलेले आहेत तुमच्या लक्षात येईल. हे बघा मी तुम्हाला सांगतो. आता मी एक जबाबदार अधिकारी म्हणून होतो आणि मला माहिती आहे की एस्टिमेट बनवत असताना आम्ही एस्टिमेटच्या किमती या 40 ते 50% वाढवत असतो. म्हणजे जर तो प्रकल्प 600 कोटीचाच होणार असेल तर त्याची किंमत आम्ही 1000 कोटी करतो आणि अशा पद्धतीने वरचे 400 कोटी उडवले जातात आणि हे सर्व याच्यात होतं. आणि मग मी तुम्हाला आणि याचा मी तुम्हाला प्रूफ देऊ शकतो की कृष्णा खोऱ्यामध्ये एक मेजर प्रोजेक्टचं टेंडर आहे. ते 42% बिलोने देण्यात आलं, कारण की त्यावेळेस टेंडर मॅनेज होत नव्हते सुरुवातीला. 42% बिलोने ते टेंडर घेऊन त्या कॉन्ट्रॅक्टरने ते काम पूर्ण केलेलं आहे. आणि नंतरच्या या सगळ्या काळामध्ये सर्व टेंडर अभाव गेलेले आहेत. 5% पासून तर अगदी 15-20% आणि इतकंच काय, मी तुम्हाला काही प्रकल्प अगदी करंट DSRच्या 60% अभाव, 70% अभाव, 80% अभाव गेलेले आहेत हे तुम्हाला मी दाखवू शकतो. आणि या 60, 70, 80% उल्लेख चितळे कमिटीने त्यांच्या अहवालातही केलेला आहे. परंतु त्याची कोणीही नोंद घेत नाही, दखल घेत नाही. कारण की भ्रष्टाचार करणारे हे फडणवीसांच्या बाजूला बसतात आणि फडणवीस आणि मोदी मिळून या भ्रष्टाचारी लोकांना वाढवतात, त्यांना सांभाळतात. अशा पद्धतीने मोदी आणि फडणवीस जर भ्रष्टाचाराला संरक्षण देत असतील तर मोदी आणि फडणवीस हे सुद्धा भ्रष्टाचारी ठरतात. उगाच कोणी नाटक करू नये आम्ही स्वच्छ असल्याचं. ज्या अगदी पद्धतीने तुम्ही आज म्हणताय निवड- तुमच्याकडे एक मिनिट, जी एक कागदपत्र मिनिट, एक आम्ही या मिनिट, संदर्भात एक मिनिट. विचारणा करतोय की या सगळ्या संदर्भात तुमच्या कडे काही कागदपत्र असतील ती आम्हाला देण्याचा तुम्ही प्रयत्न कराल का? या सगळ्या संदर्भात वाचा फोडण्याकरता आम्ही प्रयत्न करू. तुम्ही म्हणताय ही सगळी कागदपत्र मंत्रालयात किंवा माहितीच्या अधिकारातून आम्हाला मिळतील, पण सध्या घडीला तुमच्याकडे या सगळ्याविषयी व्यवहार केल्याचं काही कागदपत्राद्वारे पुरावे आहेत का? या क्षणी तुम्ही आम्हाला ते दाखवू शकता का की या सगळ्या संदर्भात कागदपत्राच्या माध्यमातून मी काय व्यवहार करण्यात सांगतोय, आलेला होता, काही पत्र व्यवहार केलेला होता? मी पत्रव्यवहार केलेला आहे, तो तुम्हाला मंत्रालयात सापडेल आणि वेळ आली तर मी ती कागदपत्रही दाखवू शकतो. आणि कारण की ते आज 3-4 कार्यालयामध्ये सापडणार आहे, ती एका ठिकाणी नाही येत ती. हम्म. त्यामुळे मंत्रालयातले जरी कागदपत्र यांनी गायब केले असतील तरी ते इतर ठिकाणी सापडणार आहे. त्याच्यामुळे आणखीन किती वेळ आपण त्याच्या- वाट पाहायची मंडळीची? कारण आणखीन किती वेळ आपण वाट पाहायची? वेळ आलेली आहे आता. या सगळ्या संदर्भात आरोप प्रत्यारोप होत आहेत. दादा स्वतः या सगळ्याविषयी आता जाहीरपणे बोलताना दिसत आहेत. खरं तर तोच मुद्दा आहे. ज्यावेळी काहीसं मागे जाते मी, अजित पवार यांनी या सगळ्या मुद्द्यावर जेव्हा आरोप झाले तेव्हा पत्रकार परिषद घेतलेली, त्यावेळी पहिल्यांदा कणखर असलेले दादा डोळे पाणावताना महाराष्ट्राला पाहिलेले होते. आज तेच दादा सत्तेत आहेत आणि सत्तेत असल्यावर पिंपरी चिंचवडमध्ये विरोधात उभे टाकल्यानंतर म्हणतायत की जर मी आता तोंड उघडलं तर मात्र हाहाकार माजेल. मग आता आणखीन किती वेळ आपण वाट पाहायचा? वेळ आलेलीच आहे आता, होऊन जाऊ द्या, असं नाही का तुम्हाला वाटत? मी काय म्हणतो, हे लोक निवडणुकीपुरते नाटक करतायत. हे निवडणूक होऊन जाऊ द्या, हे पुन्हा एकमेकांना मिठ्या मारणार आहेत. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो की खरी गोष्ट जर सांगितली ना तर मीडिया सुद्धा घाबरतात आहे त्या गोष्टी सांगायला. हा माझा अनुभव आहे. आता तुम्ही माझा इतके मोठा हा इंटरव्ह्यू घेतायत ही मोठी गोष्ट आहे. अदरवाईज ही जी मीडिया आहे ना, ही मीडिया सुद्धा या लोकांना घाबरतंय. इतकंच नाही, न्याय व्यवस्था सुद्धा या लोकांना घाबरते. अगदी वर्तमानपत्र आम्ही घाबरतात. विजयजी आम्ही घाबरत नाही आहोत, म्हणूनच आज आपण संवाद साधतोय, म्हणूनच आपण या सगळ्याविषयी जाहीरपणे वक्तव्य करतोय. हा, लोकशाहीचं मी अभिनंदन करतो. लोकशाही हा खरोखर एक साहसी चॅनल आहे. लोकशाहीचं वर्तमानपत्रही साहसी आहे, म्हणूनच मी तुमच्याशी बोलतोय. अदरवाईज इतर चॅनलची मी बोलणं टाळतो, कारण की ते चॅनल वाले सगळे या लोकांचे अधीन आहेत आणि यांचे आदेश पाळतात ते. त्याच्यामुळे मी इतर चॅनलशी बोलणं टाळत असतो. अगदी आपण मुद्द्यावर येऊया. या सगळ्या संदर्भात आता नेमकं काय होणं गरजेचं आहे? तुम्ही काही पावलं उचलणार आहात का? चर्चा झाली, पत्रव्यवहार झाला, माहितीच्या अधिकारातून सगळी अधिक माहिती जमवण्याचा प्रयत्न सुद्धा झाला, पण लोकशाही मराठी तुमच्या सोबत आहे. या सगळ्याविषयी तुम्ही समोर येऊन या सगळ्याची वाच्यता पुन्हा करणार आहात का?
जाहीरपणे या सगळ्याविषयी पुन्हा खुलासे करणार आहात का? हे बघा, मी जाहीरपणे ही गोष्ट 100 वेळा मीडियावर सांगितलेली आहे. तुम्ही जर गुगलवर किंवा सर्च केलं तर तुम्हाला शेकडो व्हिडिओ माझे सापडतील की ज्याच्यामध्ये मी या सगळ्या गोष्टी उघडपणे सांगितलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी मी अगदी पंतप्रधान कार्यालयाला कळवलेल्या आहेत, हायकोर्टाला कळवलेल्या आहेत, पण याची कोणीही दखल घेत नाही. नागपूर खंडपीठामध्ये ही केस गेल्या 11-12 वर्षापासून पेंडिंग आहे. एका मंचने PIL टाकलेली आहे, परंतु त्या PIL वर अगदी सुनावणी सुद्धा होत नाही. गेल्या 10-12 वर्षात फक्त 3-4 सुनावण्या झाल्या असतील. तेव्हाही केवळ ते रासू गवई होते म्हणून सुनावण्या झाल्या, परंतु तिथेही काहीही ऍक्शन झालेली नाही. उलट फडणवीसांनी क्लीन चिट देणारा ACBचा रिपोर्ट खंडपीठाला सादर केलेला आहे, जो अत्यंत चुकीचा आहे. कारण त्याच्याच 1-2 वर्ष आधी त्यांनी अजित पवार या सिंचन घोटाळ्यामध्ये दोषी आहेत असा रिपोर्ट दिलेला आहे. असे हे कॉन्ट्राडिक्टरी रिपोर्ट देणारे यांना काही लाज शरमही वाटत नाही की आपण काय कळवतोय आणि काय नाही. इतके निर्लज्ज आणि निर्ढावलेले सत्ताधारी लोक आहेत. त्याच्यामुळे सत्ताधारी आणि विपक्ष याच्यात काहीच फरक नाहीये. हे लोक एकमेकांना सांभाळणार आहेत. आता निवडणुका होऊन जाऊ द्या, हे पुन्हा एकमेकांना मिठी मारून पुन्हा सत्तेमध्ये बसतील. हे नाटक आहे यांचं. जनतेला हे मूर्ख बनवतायत. अगदी, आज मी अगदी. असं जे बघतोय, अगदी विजय मला असं सर, दिसतंय या एक सगळ्या मिनिट, संदर्भात एक विजय सर तुम्ही म्हणताय की हा सगळा अहवाल, मुळात जो काही अहवाल समितीनं समोर आणला, त्या अहवालात ज्या बाबी नमूद करणं गरजेचं आहे ते या अहवालात स्पष्टच करण्यात आलेलं नाहीये. तर तो जो कच्चा अहवाल आहे, मी सुधारित अहवालाविषयी नाही बोलत आहे, जो कच्चा अहवाल आहे, जो मुळात होता, जो वगळून नवा सुधारित अहवाल तयार करण्यात आला, तो थोड्या वेळ बाजूला ठेवूया. पण कच्चा जो अहवाल आहे त्या सगळ्याविषयीची कागदपत्र तुमच्याकडे आहेत का? तो कच्चा अहवाल साधारणतः कुठं सबमिट करण्यात आलेला आहे, ज्यातून हा सगळा भ्रष्टाचार उघड होईल, ज्याविषयी मात्र महाराष्ट्राला या सगळ्या प्रकरणी अवगत होईल की काय घडलं होतं नेमकं 1999च्या आधी? हे बघा, ज्या काही बाबी मी त्या पत्रांमध्ये नमूद केलेल्या आहेत त्या संबंधीची सगळी कागदपत्र सरकारकडे उपलब्ध आहेत. ती सगळी चितळे कमिटीने तपासलेली असणारच, परंतु चितळे कमिटीने त्याच्यातले अत्यंत जे गंभीर मुद्दे होते ते टाळलेले आहेत आणि ते माझ्या अखत्यारीत येत नाहीत असं म्हणून चितळेंनी पलायन केलेलं आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर आहेत. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं की करंट DSRच्या, चालू DSRच्या 60%, 70%, 80% अभाव काही प्रकल्प देण्यात आलेले आहेत आणि प्रकल्पांच्या किमती तर सर्वत्र भरमसाठ वाढवलेल्या आहेत. आजही त्या चितळे कमिटी जर तुम्ही पाहिली तर त्या कमिटीने अहवाल सादर केलेला आहे की साधारण 200 प्रकल्प, मेजर आणि मीडियम अशी जी 200 प्रकल्प आहेत यांच्या किमती किती प्रचंड वाढवण्यात आलेल्या आहेत हे सगळा अभ्यास करून चितळे कमिटीने मांडलेला आहे. परंतु त्याच्याकडे कोणीही सिरियसली बघत नाही. तुम्हाला मी सांगतो, काही प्रकल्प गेल्या 40-40, 50-50 वर्षापासून प्रलंबित आहेत आणि ते प्रकल्प पुढे कधीही पूर्ण होणार नाही अशी परिस्थिती आहे. वाटेल तसा खर्च करण्यात आलेला आहे, पैशाची उधळण करण्यात आलेली आहे. अगदी वाटेल तसा खर्च करण्यात आलाय, पैशांची उधळण करण्यात आलेली आहे. म्हणून खरं तर वारंवार लोकशाही मराठी सर तुम्हाला आवाहन करताय, तुमच्याकडे जी काही कागदपत्र असतील ती तुम्ही समोर आणा. लोकशाही मराठी या सगळ्याला वाचा फोडण्याचा नक्कीच प्रयत्न करेल याची ग्वाही खरं तर लोकशाही मराठीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देतोय. काय वाटतं अगदी जाता जाता या सगळ्या संदर्भात पुन्हा एकदा विचारते मी तुम्हाला, हा सगळा मुद्दा घेऊन तुम्ही पुन्हा एकदा पुराणातली वांगी समोर आणणार आहात का? हे बघा, चितळे कमिटीकडे सगळे कागदपत्र आहेत. हम्म मी मुद्दे मांडलेले ते आहेत आणि ते मुद्दे मी राज्य टेक्निकल अगदी व्यवस्थित आवाज येतोय सर. मी राज्य टेक्निकल कमिटीचा सदस्य होतो. हम्म राज्यातले सर्व एस्टिमेट्स माझ्या मार्फत मंत्रालयामध्ये जात होती. ते तपासण्याचं काम माझ्याकडे होतं. त्याच्यामुळे मी सर्व बाबी बघितलेल्या आहेत आणि मला जेव्हा जेव्हा अत्यंत चुकीच्या गोष्टी आढळल्या तेव्हा मी सचिवांना लेखी पत्र दिलेले आहेत आणि यांची इन्क्वायरी करा, यांच्यावर कारवाई करा असं पत्र मी दिलेलं आहे. आणि मी पत्र देऊन सचिव काही करत नाही हे लक्षात आल्यावर
मी 3 वेळा सचिवांना भेटलेलो आहे आणि तुम्ही कारवाई का करत नाही असं त्यांना विचारलेलं आहे. तर शेवटी त्यांनी ते माझ्यावर चिडले आणि हा विषय पुन्हा माझ्याकडे काढायचा नाही. अगदी हे सगळे कामं मंत्र्यांची आहेत आणि मंत्र्यांच्या विरुद्ध बोलू नका. मला अगदी. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की या विषयामध्ये डोकं घालू नका. हा विषय तुमच्या अंगाशी येईल आणि म्हणून तुम्ही याच्यात लक्ष न घालता चुपचाप बसा असा मला दमही देण्यात आला. असं हे सगळं आहे. अगदी म्हणजे खरं म्हणजे वरिष्ठ लोकच घाबरलेले आहेत. निश्चित आज पण मी तुम्हाला सांगतो, जर IAS आणि IPS लोकांनी जर ठरवलं ना तर या पुढाऱ्यांना नीट करायला 1 मिनिटही लागणार नाही. अगदी परंतु आज IAS आणि IPS लोक सुद्धा काही प्रमाणात घाबरलेले आहेत आणि अशा घाबरलेल्या IPS आणि IAS लोकांनाच मंत्रालयामध्ये बसवलं जातं आणि म्हणून यांचं काय सरकार चालू आहे. नाही तर बसवा तुकाराम मुंडेला बसवा बरं म्हणा तिथे. निश्चित तुकाराम मुंडे सारख्या अधिकारी बसवा. हे कसे एका मिनिटात सरळ होत नाही बघा. अगदी परंतु अगदी मुद्दा सरकार- लक्षात येतोय विजयजी. सरकार खरं तर सर लोकशाही मराठी सदैव तुमच्या सोबत आहे. या सगळ्या संदर्भात निश्चितच भ्रष्टाचार झाला असेल तर हा सगळा घोटाळा जनतेसमोर आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडू. तुर्तास धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. क्षणाक्षणाचं अपडेट आपण तुमच्यापर्यंत सातत्यानं पोहोचवत राहणार आहोत. निवडणुका आहेत, उद्या निवडणुका आहेत, परवा निकाल आहे आणि त्याच मुद्द्यावर आता मात्र पुराणातली वांगी पुन्हा एकदा समोर आलेली आहे. सिंचन घोटाळ्यावरून चर्चा होताना दिसतेय. यावर आता मात्र कसे आरोप प्रत्यारोप रंगणार, निवडणुकीनंतर दादांची राष्ट्रवादी आणि भाजप यांचं नातं सगळं कसं असणार हे पाहणं फार उत्सुक्याचं असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.